जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही। मला त्या टोकाला जायला लावू नका, जे आहे ते सर्व गमवाल एवढंच सांगतो, असे वक्तव्य जयंत पाटलांनी एका भाषणात केले आहे। याच भाषणाचा आधार घेत जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी एक रील बनवून सोशल मीडियावरती व्हायरल केली आहे। यातून काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे। तर आता या वादाची कारणे नक्की कोणती आहेत हे आपण जाणून घेऊयात। सांगलीची जागा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने समन्वय साधून भाजप विरोधात उमेदवार दिले, मात्र सांगली मतदारसंघामध्ये हा समत्व साधता आला नाही। शिवसेनेकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील यांच्यामध्ये लढत झाली। खरं तर काँग्रेसला ही जागा हवी होती, पण शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांचे नाव घोषित केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आणि प्रयत्न करूनही विश्वजित कदमांना ही जागा काँग्रेससाठी मिळवता आली नाही। शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि विशाल पाटील यांना सांगलीमधून 1,01,094 मतांचा विजय मिळवला। विश्वजित कदम माझे नेते आहेत, काँग्रेस जो काही निर्णय घेईल ते मला कळवतील आणि त्याप्रमाणे मी वागेन, असे त्यांनी सांगितले। तर जयंत पाटलांमुळे सांगलीची जागा मिळाली नाही असे आरोप जयंत पाटलांवर करण्यात आले। त्यातच सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांची जागा दाखवली, असे विश्वजित कदम यांनी सांगितलं होतं। तसंच अजून बरंच काही बोलायचं आहे, ते देखील लवकरच बोलणार असल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं आहे। तसेच त्यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं आहे। यावर आता जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी याच्यावर रील बनवून विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची कोल्ड वॉर चर्चेचा विषय ठरत आहे। जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कवटेपिरान या ठिकाणी खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांनी मी अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळे मी मतदारसंघामध्ये आता लक्ष घालणार आहे, असे काही म्हणाले होते। आणि याच वेळेस विश्वजित कदम ही म्हणाले, 10 पटीने वाळवा मतदारसंघामध्ये आम्ही लक्ष घालू। हा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा मानला जात होता, कारण वाळवा मतदारसंघ हा जयंत पाटलांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो।